नमस्ते मुलांनो, बघा आज आपण काय करणार आहोत की प्रकरण जे तिसरं आहे पृथ्वी आणि जीवसृष्टी या प्रकरणाचा आपण मागील भागामध्ये अभ्यास केला होता। तर आजच्या भागामध्ये बघा आपल्याला काय करायचंय की या प्रकरणावर आधारित काही सराव प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। तर मुलांना आपण सराव प्रश्न सोडवण्याच्या आधी तुम्हाला सांगते की आपण मागील भागामध्ये जे घटक अभ्यासले होते त्या घटकांवर काही 10 प्रश्न असणार आहेत। त्या प्रश्नांना आपल्याला 2 पर्याय असणार आहेत आणि आपल्याला एक पर्याय आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे। तर आपण सराव प्रश्नांना सुरुवात करूया। बघा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, पृथ्वी भोवती टिंब आवरण असते। आता पहिला आणि सोपा प्रश्न आहे मुलांनो, आपण जर अभ्यास केला तर तो अभ्यास आपल्याला लक्षात ठेवून या प्रश्नांची उत्तरे द्यायची। आपल्याला पर्याय दिलेला आहे, पहिला हवेचे आवरण असते आणि दुसरा पर्याय आहे पाण्याचे आवरण असते। तर पृथ्वी भोवती बघा पृथ्वीच्या भोवतालचे जे आवरण आहे ते कशाचे असते ते आठवायचे आणि काय उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 1 की 2? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच हवेचे आवरण असते। पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण असते आणि तेच आवरण बघा मुलांना आपल्याला इथे दिलेलं आहे की पृथ्वीच्या भोवती कशाचे आवरण असते, तर नक्कीच हवेचे आवरण असते। आपण पुढचा प्रश्न पाहूया, पृथ्वीवरील अनेक घडामोडींना टिंब कारणीभूत असतो। बघा पृथ्वीवर वेगवेगळ्या घडामोडी होत असतात आणि त्या घडामोडींना कोण कारणीभूत असतं, तर आपल्याला पर्याय दिलेला आहे चंद्र आणि दुसरा पर्याय आहे सूर्य। काय उत्तर असणार आहे बघा, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे। पृथ्वीवरील अनेक घडामोडींना सूर्य कारणीभूत असतो। पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण, पृथ्वीचे बाहेरील कवच टिंब आहे। आता पहिला जो पर्याय आहे तो आहे कठीण आणि दुसरा पर्याय आहे मऊ। पृथ्वीच्या बाहेरील कवच जे आहे मुलांना ते कशाचे आहे, ते कसं आहे, तर नक्कीच आपण अभ्यास केला होता, कवच हे कठीण आहे। त्यामुळे पहिला जो पर्याय आहे ते आपले उत्तर असणार आहे, पृथ्वी बाहेरील जे कवच आहे ते कठीण आहे, बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण, पृथ्वीवरील जमिनीचा थर टिंब भाग आहे। आता जमिनीचा थर हा कशाचा भाग आहे, तर पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे मुलांना जलावरणाचा आणि दुसरा पर्याय आहे शिलावरणाचा। काय उत्तर असणार आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 शिलावरणाचा भाग। बघा पृथ्वीवरील जमिनीचा थर हा कशाचा भाग आहे, तर शिलावरणाचा भाग आहे, जलावरणाचा नाही आहे, कारण की जल म्हणजे पाणी आणि जलावरणाचा हा भाग असू शकत नाही। जमिनीचा थर आहे म्हणून तो कशाचा आहे, तर शिलावरणाचा भाग आहे। पुढचा प्रश्न पाहूया, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमार टिंब भाग जमिनीचा आहे। पृथ्वीवर आपण पाहिलं की आपल्याला 2 भाग दिसतात, ज्यामध्ये आपल्याला जमीन दिसते आहे आणि काही ठिकाणी आपल्याला पाणी दिसते। तर त्यांचं प्रमाण किती आहे, पृथ्वीच्या किती टक्के भाग आपला जमिनीने व्यापलेला आहे आणि पाण्याने व्यापलेला आहे, तर हा प्रश्न आहे जमिनीचा भाग आपल्याला सांगायचा आहे। तर पहिला पर्याय आहे 1/3 आणि दुसरा पर्याय आहे 1/2। तर या 2 ऑप्शन पैकी काय उत्तर असणार आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे किती भाग? बघा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 हा भाग काय आहे, जमिनीचा आहे। पुढचा प्रश्न पाहूया, जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीची नसते, तिच्या उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात, त्यांना टिंब असे म्हणतात। पहिला जो पर्याय आहे तो आहे भूस्वरूपे आणि दुसरा पर्याय आहे भूरूपे। तर बघा जमीन ही आपण पृथ्वीवरील जमीन पाहिली, जमिनीचं निरीक्षण केलं तर आपल्याला सगळीकडे जमीन सारखी दिसणार आहे का? नाही। तर काही ठिकाणी बघा उंच आहे, काही ठिकाणी सपाट आहे, तर अशा उंच सखलपणामुळे त्या जमिनीला एक विशिष्ट आकार प्राप्त झालेला आहे आणि त्या आकारालाच त्यांनाच काय म्हणतात, तर टिंब म्हणतात। मग ते काय म्हणतात, पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 भूरूपे असे म्हणतात। पुढचा प्रश्न पाहूया, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे टिंब भाग पाण्याने व्यापलेला आहे। मगाशी आपल्याला प्रश्न होता की जमिनीचा भाग किती आहे, आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पाण्याने व्यापलेला भाग किती आहे। तर पहिला पर्याय जो दिलेला आहे तो आहे 2/3, त्यानंतर दुसरा पर्याय आहे 2/6। तर यापैकी कोणता पर्याय असणार आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 2/3 म्हणजेच 2/3 हा भाग काय झालेला आहे, पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला आहे। पुढचा प्रश्न,
एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते, तेथे टिंबटिंब तयार होतो. पहिला पर्याय आहे झरा आणि दुसरा पर्याय आहे धबधबा. बघा, पृथ्वीवर जे पाणी आहे, एखाद्या नदीचं पाणी आहे आणि ते वाहत येते आणि उंचावरून ते खाली पडते, नैसर्गिकरित्या ते उंचावरून खाली पडते, तर त्या ठिकाणी काय तयार होतं? नक्कीच तुम्ही पाहिलेलं असेल. बघा, आपण पाहतो एखाद्या पिक्चर मध्ये असू दे किंवा आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो आहे, तिथेही आपल्याला असे छोटे दिसून येतात की वरतून पाणी पडतंय खाली. तर अशा ज्या ठिकाण आहे त्याला काय म्हणतात? तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अगदी बरोबर, धबधबा. बघा, धबधब्यांचं आपण निरीक्षण केलं तर उंचावरून ते पाणी काय होत असतं? खाली पडत असतं. आणि झरा हे जे आहे ऑप्शन आहे, झरा म्हणजे जमिनीतून पाणी बाहेर येतंय, ते उंचावरून पडत नसतं. तर हा जो फरक आहे तो समजून घ्यायचा आहे की उंचीवरून नैसर्गिकरित्या उंचावरून खाली जे पाणी पडतं त्याला धबधबा असे म्हणतात, म्हणजे तिथे धबधबा तयार होतो. पुढचा प्रश्न आहे, जमिनीवरील या जलसाठ्यांव्यतिरिक्त जमिनीखालीही खडकांच्या थरातून खूप साठलेले पाणी असते, त्याला टिंबटिंब असे म्हणतात. आता जसं मी सांगितलं की जमिनीची जी जलसाठे आहेत, नदी आहे, समुद्र आहे, ओढा आहे, तर या सर्व जलसाठ्या व्यतिरिक्त म्हणजे या जलसाठ्यांच्या शिवाय सुद्धा काही खडक आहेत, काही जमिनीचा भाग आहे खालचा, की त्या भागातून सुद्धा साठलेलं पाणी आपल्याला दिसून येतं, त्या थरामध्ये साठलेलं पाणी दिसून येतं. त्याला काय म्हणतात? तर पहिला जो पर्याय आहे तो आहे भूजल आणि दुसरा पर्याय आहे भूरूपे. काय उत्तर आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 भूजल असे म्हणतात. आता जल म्हणजे पाणी, याचा अर्थ तर आपल्याला माहिती आहे. मग भूजल असे म्हणतात. खडकांच्या थरामध्ये सुद्धा खूप साठलेलं पाणी असतं खाली. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया मुलांनो. प्रश्न आपल्याला दिलेला आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला टिंबटिंब असे म्हणतात. आता पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, त्या पृष्ठभागापासून 13 किलोमीटर, सरासरी 13 किलोमीटर अंतरावर एक थर आहे आणि त्या थराला काय म्हणतात? तर पहिला पर्याय आहे स्थितांबर आणि दुसरा पर्याय आहे तपांबर. काय म्हणतात? बघा, अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 तपांबर असे म्हणतात. म्हणजे 13 किलोमीटरचा जो अंतरावर थर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, त्याला तपांबर असे म्हणतात. तर बघा मुलांना, अशा पद्धतीने आज आपण हे 10चे 10 सराव प्रश्न सोडवलेले आहेत. नक्कीच तुम्हाला हे प्रश्न समजले असतील. आजच्या भागामध्ये आपल्याला एक खेळ खेळायचा आहे मुलांनो. तुम्हाला खेळ खेळायला आवडतो, तसंच आपण एक छोटासा खेळ इथे खेळणार आहोत. खेळ अगदी सोपा आहे. आपल्याला 5 खेळ समोर दिसणार आहेत. त्या खेळापैकी एक खेळ आपल्याला काय करायचं आहे? निवडायचा आहे. आणि त्या खेळाचे स्वरूप असे असणार आहे की खेळाच्या माध्यमातून आपल्याला काही प्रश्न दिलेले असतील, त्या प्रश्नांना 4 पर्याय असणार आहेत आणि त्यातील एक पर्याय आपलं उत्तर असणार आहे. तर आपण खेळायला सुरुवात करूया. बघा, अशा पद्धतीचे हे 5 खेळ आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. तर बघा मुलांना, यातला जो खेळ निवडायचा आहे तर नक्कीच आपण हा टोपीचा खेळ जो आहे, माकड आणि एक माणूस आहे, त्या माणसाच्या डोक्यात टोपी घालायची. आता हा माकड टोपी घालणार आहे. आपल्याला हे 4 रंगाच्या 4 टोप्या दिसत आहेत आणि या टोप्या म्हणजेच आपले काय आहेत? पर्याय आहेत. तर आपण ह्या संदर्भात आपण हा खेळ खेळणार आहोत आणि अशा स्वरूपाचा हा छोटासा आणि मजेशीर खेळ आपल्याला खेळायचा आहे. आपला पहिला प्रश्न दिलेला आहे, ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंधित घटना टिंबटिंब होतात. आता बघा, ढग आहे, पाऊस म्हणजेच पर्जन्य, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंधित घटना कुठे होतात? पहिला पर्याय आहे बाह्यांबरात, दुसरा पर्याय आहे तपांबरात, तिसरा पर्याय आहे आयनांबरात आणि चौथा पर्याय आहे मध्यांबरात. तर या घटना कुठे होतात मुलांना? आठवायचंय आणि सांगायचंय. पर्याय क्रमांक 2 तपांबरात ह्या घटना घडतात. आपलं उत्तर अगदी बरोबर होतं, पर्याय क्रमांक 2. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पृथ्वीचे बाहेरील कवच व त्या खालील थराचा काही भाग मिळून टिंबटिंब बनते. पहिला पर्याय आहे जलावरण, दुसरा पर्याय आहे वातावरण, तिसरा पर्याय आहे शिलावरण आणि चौथा पर्याय आहे जीवावरण. बघा, पृथ्वीच्या बाहेरील जे कवच आहे ते कठीण असते आणि ते कवच व त्या खालचा काही थर आहे यांचं मिळून एक काय होतं? एक भाग तयार होतो आणि त्या भागाला काय म्हणतात?
तर पर्याय आपल्याला दिलेले आहेत, काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक 3 शिलावरण असे म्हणतात. अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो तसतशी वातावरणातील हवा टिंबटिंब होत जाते. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण वर वर गेल्यावर ती हवा कशी होते ते सांगायचे. पहिला पर्याय आहे विरळ, दुसरा पर्याय आहे दाट, तिसरा पर्याय आहे थंड आणि चौथा पर्याय आहे कमी. काय असणार या प्रश्नाचं उत्तर? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विरळ होत जाते. अगदी बरोबर उत्तर आहे विरळ. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीपासूनच्या तपांबराच्या बाहेर सुमारे टिंबटिंब किलोमीटरच्या थराला स्थितांबर असे म्हणतात. आता पृथ्वीपासूनचा जो थर आहे तपांबराच्या बाहेर जाऊन सुमारे किती किलोमीटरच्या थराला स्थितांबर म्हणतात? पहिला पर्याय आहे 70, दुसरा पर्याय आहे 80, तिसरा पर्याय आहे 50 आणि चौथा पर्याय आहे 90. किती किलोमीटरचा जो थर आहे त्याला स्थितांबर म्हणतात? पर्याय क्रमांक 3 बघा, 50 किलोमीटरचा जो थर आहे त्याला काय म्हणतात? स्थितांबर असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, जीवावरण हे इतर टिंबटिंब आवरणात दिसून येते. आता जीवावरण हे जे आहे ते किती आवरणामध्ये दिसून येतं मुलांनो? पहिला पर्याय आहे 3ही, दुसरा पर्याय आहे 1, तिसरा पर्याय आहे 2 आणि चौथा पर्याय आहे 4ही. आता किती आवरण पाहिले आपण? शिलावरण, जलावरण आणि वातावरण, म्हणजे 3 आवरण. या 3 आवरणामध्येच जो भाग एकत्रितपणे काय आहे? सजीव सृष्टीने व्यापलेला आहे त्या भागाला जीवावरण म्हणतात. मग जीवावरणामध्ये किती भाग आपल्याला दिसून येतात, आवरण दिसून येतात? तर 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला टिंबटिंब असे म्हणतात. आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 13 किलोमीटर, तर पहिला जो पर्याय आहे तो आहे बाह्यांबर, दुसरा पर्याय आहे तपांबर, तिसरा पर्याय आहे आयनांबर आणि चौथा पर्याय आहे मध्यांबर. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटरचा जो अंतर आहे त्या अंतराच्या थराला काय म्हणतात? नक्कीच पर्याय क्रमांक 2 म्हणजेच तपांबर असे म्हणतात. अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्थितांबराच्या खालच्या भागात टिंबटिंब वायूचा थर आढळतो. पहिला पर्याय आहे नायट्रोजन वायू, दुसरा पर्याय आहे हायड्रोजन, तिसरा पर्याय आहे ऑक्सिजन आणि चौथा पर्याय आहे ओझोन. कुठल्या वायूचा थर आपल्याला आढळून येतो? अगदी बरोबर. बघा, त्या वायूचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? तर पृथ्वीवरील सजीव सृष्टींचं रक्षण होतं. आणि ते कशा पद्धतीने होतं याचा अभ्यास आपण केलेला आहे की सूर्याचे जे अतिनील किरण आहेत ती शोषून घेतो तो वायू आणि त्या वायूच्या मदतीने सजीवांचे रक्षण होते. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलंय. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ओझोन वायू. अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते तेथे टिंबटिंब तयार होतो. पहिला पर्याय आहे धबधबा, दुसरा पर्याय आहे झरा, तिसरा पर्याय आहे ओढा आणि चौथा पर्याय आहे तळ. काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? उंचीवरून नैसर्गिकरित्या जे पाणी खाली पडते त्याला काय म्हणतात? अगदी बरोबर आहे. तुम्ही गेलात का तिथे? अशा ठिकाणी गेलात का जिथून उंचीवरून पाणी खाली पडते? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 धबधबा. बघा, धबधबा हे जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. आपण अशा ठिकाणी, काही ठिकाणी तुम्ही गेला असणार, काही ठिकाणी नसाल गेलात, तर अशी काही ठिकाणं आहेत जिथे उंचीवरून नदीचं उंचीवरून पाणी नैसर्गिकरित्या खाली पडते त्यांना धबधब्या असे म्हणतात. मग धबधबा हे जास्त करून आपण बघतो की पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसून येतात. पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे धबधबे आपण ऐकतो की त्यांच्याबद्दल आपण माहिती घेत असतो. तिथे प्रेक्षणीय स्थळ ते बनलेले असतात, म्हणजे तिथे जाऊन लोक मनमुराद आनंद घेत असतात. तर अशा पद्धतीने नैसर्गिकरित्या उंचीवरून जे खाली पडते पाणी तिथे धबधबा तयार होतो. पुढचा प्रश्न आहे. पृथ्वीचे बाहेरील कवच टिंबटिंब आहे. पहिला पर्याय आहे मऊ, दुसरा पर्याय आहे कठीण, तिसरा पर्याय आहे ठिसूळ आणि चौथा पर्याय आहे जाड. तर पृथ्वीच्या बाहेरील जे कवच आहे ते कसे आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 कठीण आहे. कवच कसे आहे? तर कठीण आहे. बघा मुलांना, आपला शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आपण. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे टिंबटिंब भाग जमिनीचा
आहे. आता जमिनीचा भाग किती आहे ते सांगायचे आपल्याला. पहिला पर्याय आहे 1/4, दुसरा पर्याय आहे 2/3, तिसरा पर्याय आहे 1/2 आणि चौथा पर्याय आहे 1/3. तर अशा पद्धतीने हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. आपलं उत्तर काय असणार आहे? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. 1/3 म्हणजेच 1/3 भाग काय आहे? जमिनीचा व्यापलेला आहे. अशा पद्धतीने बघा हा छोटासा खेळ आपण खेळलेलो आहोत. नक्कीच तुम्हाला मजा आली असेल. तर नक्कीच तुम्हाला हा पाठ चांगल्या पद्धतीने समजला असेल. त्याच्यावर आपण एक छोटीशी परीक्षा तुमची मी घेणार आहे. तर आपण परीक्षेला सुरुवात करूया. परीक्षेचं स्वरूप अगदी सोपं आहे. जे प्रश्न आपण ज्या पद्धतीचे प्रश्न आपण पाहिले सराव प्रश्नांमध्ये, खेळाच्या माध्यमातून पाहिले, तसेच प्रश्न इथे असणार आहेत. तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील. आपल्याला एक पर्याय काय करायचा आहे? निवडायचा आहे आणि अशा पद्धतीची ही सोपी परीक्षा आपल्याला द्यायची आहे. आपण परीक्षेला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला प्रश्न असा आहे, पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थराचा काही भाग मिळून टिंब बनते. पहिला पर्याय आहे जलावरण, दुसरा पर्याय आहे वातावरण, तिसरा पर्याय आहे शिलावरण आणि चौथा पर्याय आहे जीवावरण. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आठवत असेल, कारण की आपण मागचे जे प्रश्न सोडवले त्यापैकीच हा प्रश्न आहे. अगदी बरोबर, शिलावरण असे म्हणतात. म्हणजे तो भाग कोणता तयार होतो? तर शिलावरण असे भाग तयार होतो. पुढचा प्रश्न पाहूया. पितांबराच्या खालच्या भागात टिंब वायूचा थर आढळतो. पहिला जो वायू आहे तो आहे नायट्रोजन, दुसरा आहे हायड्रोजन, तिसरा वायू आहे ऑक्सिजन आणि चौथा वायू आहे ओझोन वायू. तर याबद्दल आपण बरीचशी माहिती घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न चांगलाच तुमच्या लक्षात असेल. काय उत्तर आहे या प्रश्नाचं? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ओझोन वायूचा काय आहे? थर आपल्याला तिथे आढळून येतो. आणि त्या ओझोन वायूचं काय मदत होते, कसा त्याचा उपयोग होतो ते आपण समजलं आहोत, समजून घेतलेला आहे की ओझोन वायूच्या मदतीने सूर्याची अतिनील किरणे ओझोन वायू शोषून घेतो आणि सजीवांचे रक्षण करतो. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पृथ्वीपासूनच्या तपांबराच्या बाहेर सुमारे टिंब किलोमीटरच्या थराला पितांबर असे म्हणतात. पहिला पर्याय आहे 70 किलोमीटर, दुसरा पर्याय आहे 80 किलोमीटर, तिसरा पर्याय आहे 50 किलोमीटर आणि चौथा पर्याय आहे 90 किलोमीटर. काय उत्तर असणार आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 50 किलोमीटर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंधित घटना टिंब होतात. आता बघा, बाह्यांबरात होतात, तपांबरात होतात की आयनांबरात होतात की मध्यांबरात होतात. तर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या कुठे होतात? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 तपांबरात होतात. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे टिंब भाग जमिनीचा आहे. आता पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे किती टक्के भाग जमिनीचा आहे? तर बघा, पहिला जो पर्याय दिलेला आहे तो आहे 1/4, दुसरा पर्याय आहे 2/3, तिसरा पर्याय आहे 1/2 आणि चौथा पर्याय आहे 1/3. तर जमिनीचा भाग किती आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4 1/3 म्हणजेच 1/3 भाग हा काय आहे? जमिनीचा आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. जीवावरण हे इतर टिंब आवरणात दिसून येते. तर जीवावरण हे कोणत्या आवरणात दिसून येते? तर पहिला पर्याय आहे 3ही, दुसरा पर्याय आहे 1, तिसरा पर्याय आहे 2, चौथा पर्याय आहे 4ही. कोणत्या याच्यामध्ये जीवावरण आपल्याला दिसून येते? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 3ही आवरणांमध्ये जलावरण, वातावरण आणि शिलावरण या 3ही आवरणांमध्ये आपल्याला जीवावरण दिसून येते. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पृथ्वीचे बाहेरील कवच टिंब आहे. पहिला पर्याय आहे मऊ, दुसरा पर्याय आहे कठीण, तिसरा पर्याय आहे ठिसूळ आणि चौथा पर्याय आहे जाड. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 कठीण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला टिंब असे म्हणतात. तर पहिला पर्याय आहे बाह्यांबर, दुसरा पर्याय आहे तपांबर, तिसरा पर्याय आहे आयनांबर आणि चौथा पर्याय आहे मध्यांबर. तर बघा काय म्हणतात, 13 किलोमीटरचं जे अंतर आहे त्या अंतरावर जो थर तयार होतो. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 तपांबर असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो
तसतशी वातावरणातील हवा टिंबटिंब होत जाते. पहिला पर्याय आहे विरळ, दुसरा पर्याय आहे दाट, तिसरा पर्याय आहे थंड आणि चौथा पर्याय आहे कमी. काय या प्रश्नाचं उत्तर? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 विरळ होत जाते. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला. एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते, येथे टिंबटिंब तयार होतो. पहिला पर्याय आहे धबधबा, दुसरा पर्याय आहे झरा, तिसरा पर्याय आहे ओढा आणि चौथा पर्याय आहे तळ. अगदी बरोबर, उंचीवरून खाली पडणारे जे पाणी आहे तिथला जो भाग असतो त्या ठिकाणाला काय म्हणतात? धबधबा असे म्हणतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. अगदी बरोबर. बघा, आपली परीक्षा झालेली आहे. अशा पद्धतीने बघा आपण काय केलेलं आहे, एकूण 10 प्रश्न सोडवलेले आहेत. सोडवलेले प्रश्न 10 आहेत, बरोबर उत्तर सुद्धा 10 आहेत आणि चुकलेली उत्तरं 0. अशा पद्धतीने आपण हे काय केलेले आहेत, परीक्षा तुमची मी घेतलेली आहे. नक्कीच तुम्हाला हे सर्व प्रश्न समजले आहेत. या प्रकरणावर आधारित काही प्रश्न आणि उत्तरं हे आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला ते चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे आहेत, त्याचं आकलन करायचं आहे. तर आपण प्रश्न आणि उत्तरांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, पृथ्वीभोवती कशाचे आवरण आहे? तर बघा, पृथ्वीभोवती कशाचे आवरण आहे? तर नक्कीच हा प्रश्न तुम्हाला आठवत असेल, पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे. बघा, तर ह्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. अगदी बरोबर, पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे कशाचे प्रतिनिधित्व करतात? तर बघा, पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण आणि वातावरण तसेच जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात. बघा, जलावरण, शिलावरण, वातावरण आणि जीवावरण, तर या सर्वांचं प्रतिनिधित्व कोण करतं? तर पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीवरील बाहेरचे कवच कसे आहे? तर नक्कीच पृथ्वीवरील जे बाहेरचं कवच आहे मुलांना ते कठीण आहे. याचा अभ्यास आपण काही प्रश्नांमध्ये सुद्धा केला होता. त्याच्यामुळे अगदी सोपा प्रश्न आहे. पृथ्वीवरील बाहेरचे कवच कठीण आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. शिलावरण म्हणजे काय? बघा, पृथ्वीच्या बाहेरील जे कठीण कवच आहे ते आणि त्याखालील जो थर आहे यांचा मिळून जो भाग तयार होतो त्याला शिलावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या बाहेरील जे कवच आहे ते कठीण आहे आणि अशा कठीण थराचा म्हणजे कठीण भागाचा आणि त्याखालील जो भाग आहे थोडासा त्याचा मिळून जो भाग तयार होतो त्याला शिलावरण असे म्हणतात. पुढचा प्रश्न. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे किती भाग जमिनीचा आहे? तर बघा, आपल्या पृथ्वीमध्ये, आपली पृथ्वी गोल आहे आणि या पृथ्वीमध्ये आपल्याला काही भाग हा जमिनीचा दिसतोय तर काही भाग हा पाण्याने व्यापलेला दिसतोय. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे की जमिनीचा भाग किती आहे? तर नक्कीच 1/3 भाग हा काय आहे? जमिनीचा आहे. मुलांनो, पृथ्वीवर जमिनीचा भाग किती आहे? तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे. पुढचा प्रश्न. पृथ्वीवरील 7 खंड कोणते? तर नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर आपण समजून घेतलं होतं मुलांनो की पृथ्वीवर किती खंड आहेत? तर 7 खंड आहे. तर त्या खंडांची नावं आपण पाहूया. बघा, पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत मुलांनो. आफ्रिका खंड आहे, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया आणि आशिया आणि युरोप शेवटचा राहिला आहे युरोप. तर हे 7 खंड काय आहेत पृथ्वीवर आपल्याला दिसून येतात. बघा मुलांनो, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. IMP प्रश्न आहे. हा प्रश्न आहे की पृथ्वीवरील 7 खंड कोणते? तर बघा, पहिला जो खंड आहे आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका, हा पहिला खंड आफ्रिका, दुसरा खंड दक्षिण अमेरिका, तिसरा खंड उत्तर अमेरिका, चौथा खंड अंटार्क्टिका, पाचवा खंड आशिया, सहावा खंड ऑस्ट्रेलिया आणि सातवा खंड युरोप. तर अशा पद्धतीने हे 7 खंड काय आहेत आपल्या पृथ्वीवर आपल्याला दिसून येत आहेत. बघा, पृथ्वीवरील 7 खंड कोणते असा प्रश्न विचारला. अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला सविस्तर लिहायचं आहे की पृथ्वीवरील खंडांची नावं खालील प्रमाणे किंवा खंड हे खंड आहेत असं आपण प्रश्नांच्या उत्तरामध्ये लिहू शकतो. तर हे 7 खंड कोणते हे नक्कीच तुम्हाला लक्षात आले असतील. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा 7वा प्रश्न आहे, सर्वात मोठा खंड कोणता? तर बघा,
आशिया हा जो खंड आहे तो काय आहे, सर्वात मोठा खंड आहे. आपले 7 खंड जे आहेत त्यापैकी आशिया हा खंड काय आहे मुलांनो, सर्वात मोठा खंड आहे. पुढचा प्रश्न, सर्वात लहान खंड कोणता? तर ऑस्ट्रेलिया हा जो खंड आहे तो काय आहे, सर्वात लहान खंड आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भूरूपे कशास म्हणतात? बघा, भूरूपे म्हणजे काय, की जमीन सगळीकडे सपाट किंवा उंच सारख्या उंचीची नसते. जमिनीच्या उंच सखल भागामुळे त्या जमिनीच्या वेगवेगळे आकार तयार होतात, विशिष्ट आकार तयार होतात, त्यांना काय म्हणतात, तर भूरूपे असे म्हणतात. बघा, पृथ्वीवरील जी जमीन आहे ती सगळीकडे सारखी आहे का? नाही. काही ठिकाणी उंच आहे, काही ठिकाणी सपाट आहे, परत काही ठिकाणी असं उंच सकल भाग आहे. तर वेगवेगळ्या भागामुळे जमिनीला एक विशिष्ट आकार प्राप्त झालेला आहे. मग त्या वेगवेगळ्या आकारांना काय म्हणतात, भूरूपे असे म्हणतात. पुढचा प्रश्न, सागर तट म्हणजे काय? आता महासागर आणि जमीन यांच्या सीमा भागाला सागर तट किंवा किनारपट्टी असे म्हणतात. आपण चित्रामध्ये बघितलं होतं बघा, आठवा जरा, की समुद्राचा जो महासागराचा जो महासागर आहे आणि जमीन आहे, तर त्यांचा जो भाग आहे मधला, तो जो सीमा भाग आहे त्या भागालाच किनारपट्टी किंवा सागर तट असे म्हणतात. अशा पद्धतीने बघा मुलांना, आपण प्रश्न आणि उत्तर यामध्ये आपण काही प्रश्नांची उत्तरं समजून घेतलेली आहेत. नक्कीच तुम्हाला ह्या प्रश्न उत्तरांची मदत होईल आणि अशा पद्धतीने आपलं हे प्रकरण पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.